माझ्या भानंद हरंगोळे या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवलीला अमृतचा 3रा अध्याय याचा सार बघणार आहोत. शिवलीला अमृतचा 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीधर स्वामींनी जी परम पावन कथा सांगितली ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रसह नावाचा एक राजा होता आणि हा राजा चक्रवर्ती होता. राज्य चालवताना अगदी विशेष रूपानं राज्य चालवित असताना तो कोणतीही चूक न होऊ देता जनतेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून राज्य करत होता. असा राज्य करत असताना त्याच्याकडून तो एकदा अरण्यामध्ये शिकारीसाठी जाऊ लागला. शास्त्र घेतलेले आहेत आणि शिकारीसाठी अरण्यामध्ये गेला. अनेक प्राण्याची शिकार केली. शिकार करत असताना एका राक्षसाला पण त्याने मारलं. राक्षसाला मारल्यामुळं त्या राक्षसाचा जो भाऊ होता त्याला दुःख झालं आणि त्याने मनामध्ये ठरवलं आपल्या भावाच्या ही हत्या ज्याने केली त्याचा बदला घ्यायचा. म्हणून त्याने एका मनुष्यरूप धारण केलं. त्या राक्षसाच्या भावाने जो राक्षस होता त्याने मनुष्यरूप धारण केलं आणि मित्रसह राजाच्या राजवाड्यामध्ये आला आणि मी एक स्वयंपाकी आहे, आचारी आहे आणि मला काम द्या असं म्हणून तो राजाच्या राजवाड्यामध्ये स्वयंपाकासाठी राहिला. स्वयंपाक करायचा असा बराच काळ गेला. एके दिवशी त्या राजाकडे वेदव्यास आले. वशिष्ठ ऋषी आलेले आहेत आणि वशिष्ठ ऋषी आले असताना त्यांना प्रसाद तयार करायचा जेवायला. तर राजानं त्या आचार्याला सांगितलं, जेवण तयार करण्यासाठी सांगितलं. तेव्हा त्याला वाटलं आत्ताच आपल्या भावाच्या जी हत्या आहे त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. म्हणून त्याने नरमास आणलं आणि नरमास शिजवलं आणि वशिष्ठ ऋषी आणि त्यांचे जे बरोबर आलेले शिष्यगण होता यांनाही नरमास शिजवून सर्वांनाच वाढलेला आहे. ही वशिष्ठ ऋषींच्या लक्षात आलं आणि त्यांना क्रोध येऊन त्याने राजाला शाप दिला. अरे मी ऋषी आहे आणि मला तू नरमास वाढलंस, मी तुला शाप देतो, राक्षस होऊन वनामध्ये नरमास भक्षण करीत फिरशील. असा भयानक राजाला शाप प्राप्त झाला. राजाला क्रोध आलेला आहे. राजाही म्हणू लागला, मला काहीच माहीत नाही गुरुदेव, ही स्वयंपाकात नरमास आहे म्हणून आणि माझा काहीच अपराध नसताना सुद्धा तुम्ही मला विनाकारण शाप दिला. मीही तुम्हाला शाप देतो. म्हणून राजा क्रोधित झाला आणि राजानं जल हातामध्ये घेतलं, मंत्रीला आणि गुरुला शाप देणार तेवढ्यामध्ये त्याची जी धर्मशील पत्नी होती, धर्मपत्नी मंदयंती नावाची, ती पुढे आली आणि राजाचा हात धरलेला तिनं आणि म्हणू लागली, प्राणनाथ, सद्गुरूंनी जरी शाप दिला तरी आपण त्यांना उलट शाप देण्याचा अधिकार आपल्याला नाही. जर सद्गुरूला तुम्ही शाप द्याल तर कल्पांतापर्यंत तुम्हाला नरकाची प्राप्ती होईल. म्हणून तुम्ही हे कृत्य काही करू नका. तेव्हा मात्र तो राजा म्हणू लागला, आता हे मंत्रिलेलं जी जल आहे ते जर जमिनीवर मी टाकलं तर जमीन नापीक होईल. तर ही मंत्रिलेलं जल आहे ते कुठं टाकू असा मनाशीच विचार केला आणि त्या राजाने ते जल आपल्या स्वतःच्या पायावर टाकून घेतलं. तेव्हापासून त्या राजाचं नाव कल्माशपाद म्हणजे काळ्या पायाचा, कल्माशपाद असं नाव पडलं. राजाचा शरीरावर ऋषीच्या शापाचा परिणाम होऊ लागला. राजाच्या स्वरूपात बदल झाला. राक्षसासारखं विद्रूप, काळकुट्ट आणि भयानक शरीर त्याला प्राप्त झालं. लांब लांब दातं होते, मोठमोठ्या दाढा होत्या. अशा प्रकारचं शरीर त्याला प्राप्त झालं आणि हा राजा राक्षस होऊन अरण्यामध्ये गेला.
अरण्यामध्ये गेला असताना तो शिकार करायचा, मनुष्याची नरमास भक्षण करायचा. एके दिवशी एक ब्राह्मण पती पत्नी त्याच अरण्यामधून जात असताना ह्या राजानं ती पती पत्नीच्या जोडीमधला जो पती होता ब्राह्मण कुमार त्याला पकडलं आणि त्याला भक्षण करण्यासाठी आडवं धरलं. तेव्हा त्याची पत्नी त्याला विनंती करू लागली, राजा, तो राजा आहेस, तो राक्षस नाहीस. अरे तो ब्राह्मणाला प्रतिपालन करणारा असा धर्मशील राजा आहेस. माझ्या पतीचं भक्षण करू नको. आम्ही ब्राह्मण आहोत. ब्रह्महत्याचं पाप घेऊ नकोस राजा. म्हणून हात जोडून विनंती करू लागली, पाया पडू लागली. परंतु त्या राक्षसानं, राक्षस रूपात असलेल्या त्या कल्माशपाद राजानं त्या ब्राह्मणाला ओढून नेलं आणि विधारून फाडून भक्षण केलं. ती ब्राह्मण पत्नी आक्रोश करू लागली, रडू लागली, तोंडामध्ये माती घालून घेऊ लागली, लोकांना हाका मारू लागली, माझ्या पतीचं रक्षण करा म्हणून. परंतु त्या अरण्यामध्ये कोणीही तिच्या पतीचं रक्षण करण्यासाठी आलेलं नाही. आणि राजानं मात्र त्या राक्षसानं तो ब्राह्मण कुमार फाडून खाल्ला, अस्थी फेकून दिल्या. या ब्राह्मण पत्नीनं त्या अस्थी जमा केल्या, एकत्र केल्या, लाकडं जमा केले आणि अग्निसंस्कार त्याच्यावर केले. आणि आपणही त्याच्यामध्ये प्रवेश करून सती गेली. परंतु सती जाण्याआधी तिनं राजाला शाप दिला, राजा, तू जी माझ्या पतीची हत्या केलीस आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये अग्निप्रवेश करत आहे. आमच्या दोघाच्याही हत्येचं पाप तुझ्या मस्तकावर बसेल, तुझ्या मानगुट्टीवर बसेल आणि तू ब्रह्म राक्षस होऊन फिरशील. ब्रह्महत्या तुझ्या पाठीशी लागेल. जेव्हा ह्या 12 वर्ष तुझे पूर्ण होतील तेव्हा सुद्धा तू जेव्हा घरी जाशील तर माझा जसा पतीचा मला वियोग झाला तसा तुझ्या पत्नीचा वियोग तुला होईल. तू पत्नीला स्पर्श केलास तर मरशील. वेदव्यासांनी जेव्हा राजाची काहीच चूक नाही, या आचार्यानं कृत्य केलेलं आहे असं कळालं, तेव्हा वेदव्यासांनी उशाप दिला होता, राजा, माझ्या मुखातून गेलेले शब्द महागार तर घेता येत नाहीत, परंतु 12 वर्षानंतर तू शापातून मुक्त होशील, माझ्या शापातून. परंतु पुन्हा शाप मिळाला त्या ब्राह्मण पत्नीचा. शापातून मुक्त होशील तेव्हा सुद्धा पत्नीला स्पर्श करशील तर मरशील. एवढंच नाही तर कोणत्याही स्त्रीला तू स्पर्श करशील तर तुझा जीव जाईल, तुला तुझा जीव गमावून बसावं लागेल, मरशील, असा शाप दिला. 12 वर्ष पूर्ण झाले आणि हा कल्माशपाद राजा घरी आला. घरी आल्यानंतर त्याने हा वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला, मंदयंतीला सांगितला. तेव्हा तिला खूप दुःख झालेलं आहे. तिला मूल बाळ नव्हतं. आक्रोश करू लागली, रडू लागली, वंश माझा खुंटला, आता काय करावं. परंतु पुन्हा तिनं आपल्या पतीची समजूत काढली आणि पतीला म्हणू लागली, स्वतःच्या प्राणाचं रक्षण करा, कोणत्याही स्त्रीच्या जवळ तुम्ही जाऊ नका. अशा प्रकारे आपल्या पतीलाच तिनं उपदेश करून पुन्हा राजा राहू लागला. पण जी ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागं लागलेली होती ती त्याला भेडसावू लागली, सुखानं झोपू देत नव्हती. रात्रीच उठायची ती ब्रह्महत्या भूत होऊन पाठीमागं लागलेली होती, मोठमोठ्याच हसायची. महाविक्राट रूप त्या राजाला दिसायचं. त्याचं जीनं हराम करून सोडलं त्या ब्रह्महत्यानं. काही काळ गेला, राजा सुखी नव्हता. त्याच्याकडे गौतम ऋषी आले. गौतम ऋषी आल्यानंतर राजानं आदर सत्कार केला. तेव्हा आसनावर बसविलं, पूजन केलं. गौतम ऋषीने राजाला विचारलं, राजा, सर्व कुशल आहे ना? कुशलक्षम आहे का सगळं? तुझं राज्य व्यवस्थित आहे का? तू सुखात आहेस का? असे प्रश्न जेव्हा विचारले, आपण सुद्धा जर कुठं गेलो तर विचारतात पाहुणे आपल्याला, खुशाल आहे का सगळं? तसंच
गौतम ऋषींनी राजाला विचारलं. तेव्हा राजा म्हणू लागला, आपली व्यथा राजा सांगू लागलेला आहे. राजाच्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणू लागला, महाराज सगळं व्यवस्थित आहे, पण माझ्या मागं एक ब्रह्महत्या लागलेली आहे आणि ती मला रात्री झोपू देत नाही, बसू देत नाही. एकटा असला की समोर दिसते, मोठमोठ्यानं हसते, विकराळ रूप मला तिचं दिसतं, त्यामुळं मी सुखी नाही. तर ह्यावर मला काही उपाय असेल तर सांगा. तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. ही माझी ब्रह्महत्या दूर होईल असं मला वाटू लागलेलं आहे. तेव्हा गौतम ऋषी सांगू लागले, राजा मी आत्ताच गोकर्ण महाबळेश्वराहून आलो. तीर्थ परम पावन आहे ते. तिथं गेल्यानं तुझी ब्रह्महत्या दूर होईल असं मला वाटतं. तर तो उपाय तू करून बघ. ते क्षेत्र इतकं परम पावन पुनीत आहे. ते क्षेत्र कसं उत्पन्न झालं त्याचा इतिहास मी तुला सांगतो. ही क्षेत्र प्रत्यक्ष कैलासच आहे. तिथं प्रत्यक्ष महादेव वास करतात. रावणानं आणलेलं हे लिंग आहे. एक वेळेस रावण कैलास पर्वतावर गेला आणि महादेवाची तपसाधना केली, तपश्चर्या करू लागला. सुंदर असं गायन करून 10 मुखानं गायन करून त्यांनी महादेवाला प्रसन्न करून घेतलं. तेव्हा देवानी विचारलं, काय पाहिजे रावणा तुला, का तपश्चर्या करत आहेस? तेव्हा रावणानं सांगितलं, रावण हा राक्षसच होता आणि कामी होता. काम वासनेमुळेच रावणाचा सगळा नाश झालेला आहे. महादेवाच्या शेजारी जी भवानी अपर्णा पार्वती आई बसलेली होती, ह्या रावणानं तिचीच मागणी केली. देवा, तुझी जी पत्नी आहे अतिशय सुंदर आहे. तिच्यासारखी प्रतिमा ह्या जगात दुसरी कुणाचीच नाही. इतकी सुंदर तुझी पत्नी, तेच मला दे. भोळा चक्रवर्ती असणारा हा भोळा महादेव परमात्मा भोला भंडारी याने आपली पत्नीसुद्धा त्या रावणाला मागितल्याबरोबर देऊन टाकली. तेव्हा मात्र सर्व देवांना, ऋषींना, गणेशाला, कार्तिकेयाला चिंता वाटू लागली. देवगण महादेवाकडे आले आणि म्हणू लागले, देवा हा कसला भोळेपणा आणि कसला उदारपणा. हे काय कृत्य बरोबर आहे का? भवानीला देऊन टाकलं तुम्ही रावणाला, आणि आता तुम्ही काय करणार आणि त्या भवानीचं कसं होणार? तेव्हा मात्र महादेव हसले आणि म्हणू लागले, तिचा जो भाऊ आहे ना कैवारी, तो समर्थ आहे. तिची रक्षा करण्यासाठी राखी आपण जे बांधतो ते रक्षा करण्याचाच धागा आहे. तिची रक्षा करण्यासाठी तिचा भाऊ समर्थ आहे आणि तो तिचे रक्षण करेल. तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि भवानीनं सुद्धा रावणाच्या हातात ही अपर्णा दिली. त्याने खांद्यावर घेतली आणि घेऊन जावं लागला. जात असताना अपर्णेनं आपला जो भाऊ विष्णू परमात्मा नारायणाचे पुकारलेले, हाक मारलेली आहेत, ये धावून म्हणून. नारायण प्रगट झाले आणि यतिरूपानं त्या रावणाच्या पुढी उभा राहिले आणि उभा राहून त्या रावणाला म्हणू लागले, रावणा, अरे ही कुठून आणली स्त्री तू? तेव्हा रावण म्हणू लागला, कैलासाहून आणली. ही स्त्री तुला कुणी दिली? रावण म्हणू लागला, ही अपर्णा आहे आणि ही मला महादेवानं दिली. विष्णू परमात्मा यती रूपातले म्हणू लागले, आणि कशाला आणली ही स्त्री? तो म्हणू लागला, इतकी सुंदर स्त्री मी माझी पत्नी करून घेणार आहे म्हणून आणली. तेव्हा ते यती मोठमोठ्यानं हसू लागला आणि म्हणू लागला, तू बघितलंस का तिला? तिचं रूप कसं आहे? महादेवानं तुला सुंदर म्हणून स्त्री दिली, महादेवानं तुला फसवलं. तू तिच्याकडे बघ तरी कशी आहे ती. आणि रावणानं खांद्यावरची स्त्री खाली उतरली, ती अपर्णा ही बघितली तर अत्यंत कुरूप, डोळ्याला चिपडा आलेले, नाकातून शिंबूळ गळायलेला, पांढरे केस झालेले, तोंडातून लाळ गळायलेली, डोळ्यातून पाणी गळायलेलं आणि मलिन वस्त्र धारण केलेली अशी स्त्री त्या रावणाला कुरूप अमंगळ दिसली. तेव्हा त्याने ती स्त्री अमंगळ आहे, कुरूप आहे म्हणून तिथंच सोडून दिली.
तीच भद्रकाली देवी जी गोकर्ण महाबळेश्वरामध्ये आजही स्थापित आहे. कधी जर गेलात तर तिथलं अवश्य दर्शन घ्या. ती प्रत्यक्ष भवानी, प्रत्यक्ष अपर्णा आहे. अशी ही भद्रकाली माता प्रगट तिथं झालेली आहे. तिथं सोडली आणि रावण पुन्हा कैलासाला गेला. पुन्हा महादेवाची आराधना करू लागला. आराधना करत असताना रावणानं पुन्हा आपले मस्तक खुडू खुडू त्या परमेश्वराला वाहिले आणि देव प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन काय पाहिजे रावणा म्हणून विचारलं. तेव्हा रावण म्हणू लागला, देवा तुम्ही मला अमंगल स्त्री दिली आणि अमंगल अशी स्त्री, मी तुम्हाला अपर्णा सुंदर मागितली पण तुम्ही मला अमंगल अशी स्त्री दिली. तर आता मला दुसरं वरदान पाहिजे. आता मला तुमचं आत्मलिंग पाहिजे. माझी जी आई केकसा ही रोज कैलासावर येते आणि तिला पूजन करून परत लंकेत यायला उशीर होतो. संध्याकाळ होते आणि माझी आई रोज संध्याकाळपर्यंत उपवाशी राहते. तिला उपवास घडतो कैलासावर येऊन पूजन करून जाण्यासाठी. म्हणून तुमचं आत्मलिंग मला द्या, माझ्या आईच्या पूजनासाठी मला पाहिजे. तेव्हा तात्काळ त्या भोळ्या देवानं आत्मलिंग दिलं आणि तुम्ही कुरूप स्त्री दिली असं म्हणल्यानंतर ईश्वरानं आपल्या अंगाची मळी काढली आणि मयासुराच्या उदरी स्त्री जी मुलगी जन्माला येईल ती हिच्या इतकी सुंदर राहील, ती तू पत्नी करून घे असं सांगितलं. आत्मलिंगही दिलं. रावण आत्मलिंग घेऊन जाऊ लागला. जात असताना देवांना काळजी वाटू लागली, हा राक्षस आहे, हा दुर्जन आहे आणि ह्यानं जर हे आत्मलिंग तेजस्वी असं परम पावन आत्मलिंग जर लंकेमध्ये नेलं तर ह्या आत्मलिंगाची साधना करून हो काहीही करील, सगळ्या देवांना हा बंदीत घालू शकतो. म्हणून देवांना चिंता वाटू लागली आणि हे लिंग कसं सोडवून घ्यायचं, कुठं स्थापन करायचं, हे सर्व देव मिळून विचार करू लागले. महादेवानं लिंग देताना रावणाला सांगितलं, मी तुला आत्मलिंग देतो परंतु हे आत्मलिंग लंकेमध्ये जाईपर्यंत कुठंच रस्त्याने खाली टेकू नकोस. जर ते लिंग तू खाली ठेवलंस तर तिथंच ते लिंग स्थापित होईल, पुन्हा ते लिंग तुला उपटणार नाही. म्हणून हातावर लिंग दिलं, आत्मलिंग दिलं. आत्मलिंग म्हणजे आत्मा जीव. एवढा भोळा देव आहे. आपल्याला प्रपंचातल्या सगळ्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची, कुणाकडंच जाण्याची गरज नाही. एका महादेवाच्या शिवलीला अमृतच्या पारायणामध्ये किंवा ह्या सार श्रवण केल्याने सुद्धा आपल्या अपेक्षा पूर्ण होतात. असं हे भोळं दैवत आहे. त्याने लिंग दिलं हातावर आणि रावण घेऊन जाऊ लागला. त्यावेळेस गणपती आडवे आले. सर्व देवांनी गणपतीला सांगितलं, लिंग खाली ठेवण्याचा काहीतरी उपाय करा. रावणानं लिंग जर लंकेत नेलं तर अनर्थ होईल. सर्वांनी विचार करून गणेशाने जे लिंग आहे ते लिंग खाली ठेवण्याचा मी प्रयत्न करतो, नवे नवे ते लिंग स्थापित करतो म्हणून गणेश निघाले. जेव्हा रावण लिंग घेऊन जाऊ लागला तेव्हा गणेशानं गुराख्याचं रूप घेतलं आणि गायी राखू लागलेले होते. आणि गणेशानं अशी करणी केली, रावणाला मूत्र लागलं, लघवी लागली, इतकी लघवी लागली की तो चढफडू लागला. आणि त्याला वाटू लागलं, लिंग हातावर घेऊन मूत्रशंका करावी, कसं करावं, अपवित्र होईल. लिंग हातावर घेऊन मूत्रशंका कशी करू नये ही शास्त्र सांगतं. शास्त्रवेता होता तो रावण. म्हणून तो इकडं तिकडं बघू लागला. समोर त्याला एक गुराखी दिसला. त्याने त्या गुराख्याला हाक मारली आणि म्हणू लागला, ए पोरा इकडे येतो का. तेव्हा तो जवळ आला. गणेशच होता तो गुराख्याच्या रूपातला. कोण आहेस तू, तुझं नाव काय. तेव्हा त्याने सांगितलं, माझं नाव वैजू. म्हणला, काय करतोस इथं अरण्यामध्ये. तो म्हणला, मी गाई राखत आहे. अरे ही थोडा वेळ माझ्या हातातलं लिंग घेतोस का, मी लघुशंका करून आत्ता येतो, थोडा वेळ हातात घे, खाली ठेवू नको बरं का. असं म्हणून रावणानं लिंग त्या गुराख्याच्या हातावर दिलं आणि लघुशंकेला गेला. रावण लघुशंकेला बसला. त्या लघुशंकेचे पूर वाहू लागले परंतु लघुशंका काही संपच ना.
तेव्हा गणेशानं हाक मारली, रावणा आपलं लिंग घे, लिंग तुझं सांभाळ रे, माझ्या गायी दूर गेल्या. जेव्हा लिंग हातावर घेतलं तेव्हा गणेश म्हणाला होता, रावणा लवकर ये बरं का, माझ्या गायी खूप चपळ आहेत आणि खूप दूर दूर पडतात, दूर दूर जातात, तर तू लवकर ये. मी फक्त 3 वेळेस तुला हाक मारली आणि नाही आलास तर मात्र मी लिंग जमिनीवर ठेवील, असं म्हटलेलं होतं. म्हणून गणेशानं पहिली हाक मारली, रावणा आपलं लिंग सांभाळ म्हणून. रावण हाचत शंकेनं थांब थांब म्हणू लागला, हातानंच खुणवू लागला. गणेशानं पुन्हा थोड्या वेळानं दुसरी हाक मारली, रावणा लवकर ये रे, माझ्या गायी खूप दूर गेलेल्या आहेत, मला माझ्या गायी वळवायच्या, तू लवकर ये, असं दुसरी हाक मारली. रावण हातानंच थांबू लागलेला आहे, हातानंच इशारा करू लागला थोडं थांब म्हणून. पुन्हा तिसरी हाक मारली, रावणा आपले लिंग सांभाळी म्हणून जमिनीवर ठेवलं. तिथंच ते लिंग एक जीव झालं. तेच क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र आहे. हे प्रत्यक्ष शिवच आहे, शिवाचं आत्मलिंग आहे हे राजा. तिथं जाऊन त्या लिंगाची साधना आराधना कर, तिथं जाऊन तू तपसाधना अनुष्ठान कर, तुझी ब्रह्महत्या नक्की दूर होईल, असा उपाय गौतम मुनींनी त्या कल्माशपाद राजाला सांगितला. आणि हा राजा दर्शन घेतलं. पुन्हा गौतम ऋषी सांगू लागले, राजा मी तिथूनच आलो रे आता. जी गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र आहे ना, तिथं अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करतात. तिथं भृंगू ऋषी, जमदाग्नी ऋषी, मी सुद्धा, अनेक जी ऋषी आहेत मुनी आहेत त्या ठिकाणी जाऊन तपसाधना करतात, लवकर सिद्ध होते म्हणून. याच ठिकाणी रावणाची माताजी केकसा हिने सुद्धा येऊन लिंग पूजन केलं आणि रावणाला धनसंपत्ता प्राप्त झाली. एवढा मोठा सोन्याची लंका त्या रावणाला प्राप्त झाली, ती इथल्याच पूजनानं झालेली आहे. म्हणून तिथं जाऊन तो पूजन कर. तिथूनच मी आता आलो. मी येताना एक दृश्य बघितलं, ते तुला सांगतो माझा अनुभव. मी येत असताना त्या गोकर्ण महाबळेश्वरामध्ये जेव्हा गेलो तेव्हा परत निघालो तर तिथं एक स्त्री आलेली होती. ती स्त्री जी होती तिची अमंगळ होती, आंधळी होती. तिच्या डोळ्यामधून पाणी गळत होतं. अमंगळ अशी स्त्री, तिच्या सगळ्या अंगाला कुष्ठ भरलेला होता, कुष्ठरोग झालेला होता. तिच्या शरीरावर त्वचा नव्हती आणि सगळं त्वचा निघून गेलेली होती, रक्तपो गळायलेला होता. आंधळी होती, तिला दिसत नव्हतं, भीक मागत होती. कुत्र्याला टाकलेलं अन्न ती खात होती. अशा प्रकारे स्त्री बघितली. उपाशी असल्यामुळं तिथं गोकर्ण महाबळेश्वराची आरती झाली आणि तिथल्या साधकांनी भक्तगणांनी सगळ्यांच्या हाती बेलफूल दिलं. हिच्याही हातामध्ये पुष्पांजली सुरू झाली म्हणून बेलफूल दिलं. तिनं चापचून बघितलं, खाण्याची वस्तू नाही म्हणून भिरकावून दिलं. ते नेमकं शिवलिंगावर पडलं आणि शिवलिंगावर पडल्यामुळे हिच्या पापाला आग लागली. पाप संपून गेलं आणि मी तिथंच असताना तिला शिवगणाचं विमान आलं. तेव्हा त्या शिवगणांना मी विचारलं ही पापिनी आहे आणि हिला विमान कसं, हिनं कोणतं पुण्य केलं म्हणून हिला विमान आलेलं आहे शिवगणाचं. अशा प्रकारे विचारल्यानंतर त्यांनी तिचा पूर्वजन्मीचा वृत्तांत मला सांगितला. तो असा, ती जी होती ती शिवगण सांगू लागलेले आहेत, हिनं पूर्वजन्मी शिवशिव नामाचा उच्चार केला. ही पापिनी होती आणि हिनं एक ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म झालेला होता. तिचं नाव सुमित्रा. ही कुळाचा जन्म होऊन सुद्धा हिनं कोणते सत्कर्म करत नव्हती. ती बालपणीच विधवा झाली आणि वाईट कर्म करू लागली. वाईट कर्म करतच मांस भक्षण करू लागली. एके दिवशी एका गोठ्यामध्ये गेली. त्या गोठ्यामध्ये बकरा आहे म्हणून तिनं त्याच्या
मानावर सुरी घातली आणि तिचं मांस भक्षण केलं. पुन्हा जेव्हा सूर्य उदय झाला तेव्हा तिच्या लक्षात आलं तो बकरा नव्हता तर गाईचं वासरू होतं आणि त्याला आपण मारलेलं आहे. त्याच्या मानेवर आपण सुरी घातलेली आहे आणि त्याचं मांस आपण भक्षण केलं. मी काय केलं शिवशिव असं म्हणून तिनं शिवनाम घेतलं आणि शिवनाम घेऊन पश्चाताप झाला तिला. गाईचं मांस भक्षण केलं. इतकं शिवनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. प्रत्येक कर्म करताना शिवनाम घेऊन ते कर्म करावं. सत्कर्म तर करावंच पण दुष्कर्म तिच्या हातून घडलं म्हणून शिवनाम घेतलं, त्याचं पुण्य होतं. आणि आत्ताही तिच्या पापाचं फळ म्हणून ही अंध जन्माला आली. हिच्या अंगावर सगळ्या कुष्ठ भरलेला आहे आणि पुण्य कोणतं झालं तर शिवनाम घेतलेलं होतं आणि जी बेल फूल हातात दिलेलं होतं ते खायचा पदार्थ नाही भिरकावून दिलं ते शिवलिंगावर पडलं आणि ह्या पुण्याईनं तिला विमान आलं. तर असा सगळ्या पापाचा नाश करणारे हे परमपावन पुनीत असं क्षेत्र आहे. तिथं तू जा आणि तिथं अनुष्ठान कर, अभिषेक कर, साधना कर. समुद्र स्नानाचं तिथलं महान असं पुण्य आहे. शिवरात्री, प्रदोष, सोमवार किंवा पर्व काळ, संक्रांती, व्यतिपात अशा दिवशी जर तिथलं समुद्र स्नान केलं तर अन्य ठिकाणी हजारो वर्ष स्नान केल्यानंतर अनुष्ठानानं जे पुण्य प्राप्त होत नाही ते पुण्य गोकर्ण महाबळेश्वरातल्या एका दिवसाच्या स्नानानं प्राप्त होतं. म्हणून राजा तू तिथं जा, तिथं अनुष्ठान कर, तुझी ब्रह्महत्या दूर होईल. राजानेही नमस्कार केला आणि गोकर्ण महाबळेश्वराला गेला. तिथं जाऊन अभिषेक केला, तप करू लागला. रोज समुद्राचं स्नान करून, कोटीतीर्थाचं स्नान करून अनुष्ठान करू लागला, पोषण करू लागला आणि तिथल्या साधनेनं राजाची जी ब्रह्महत्या होती ती दूर झाली. जेव्हा राजा कल्माशपात परत आला होता, ब्रह्महत्या पाठीशी लागली म्हणून आपल्या पत्नीला सांगितलं, तेव्हा वंशखंडन होईल म्हणून दोघंही पती पत्नी वशिष्ठ मुनीकडे गेले आणि त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आशीर्वादाने एक पुत्र प्राप्त झालेला होता. राजा सुखी झाला, त्याला एक पुत्र पण होता आणि आपल्या राजवाड्यात येऊन तो नीतिधर्मानं राज्य करू लागला. असा हा शिवभक्तीचा महिमा सांगितलेला आहे. ह्या अध्याय श्रवण जर केला तर जसा त्या राजाचा राक्षस झाला होता, ब्रह्महत्या पाठीशी लागलेली होती, ती दूर झाली, तसंच आपल्यासुद्धा पाठीमागं तर काही व्याप लागलेला असेल तर दूर होतो आणि रोगसुद्धा असाध्य रोग झालेला सुद्धा ह्या अध्याय 1.25 वर्ष जर वाचला तर तो असाध्य रोगातून सुद्धा मुक्ती होते. डॉक्टराच्या रूपानं कोणता ना कोणता आपल्याला महादेव भेटेल, कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्यासमोर येईल आणि आपल्या ज्या रोगापासून मुक्त करेल. अशा प्रकारे ह्या 3ऱ्या अध्यायाचं महत्त्व सांगितलेलं आहे. माझी जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा.